गोकुळ दूध संघातील कर्मचारी आंदोलनावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 15 जुलै रोजी गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालय परिसरात कर्मचारी संघटनेने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनावर आक्षेप घेत भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. नाथाजी पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह गोकुळ प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मुख्य कार्यालयात पोहोचले. त्यांनी दिलेल्या निवेदनात एकूण 8 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. आंदोलनासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेण्यात आली होती का? गोकुळच्या हद्दीत कर्मचारी संघटनेला आंदोलन करण्याचा अधिकार होता का? तसेच संघाशी थेट संबंध नसलेल्या विषयांवर गोकुळच्या परिसरात आंदोलन कसे करण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याशिवाय या आंदोलनामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप होता का? पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती का? तसेच या आंदोलनाचा गोकुळच्या दैनंदिन कामकाजावर काही परिणाम झाला का? याबाबतही प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नाथाजी पाटील आणि भाजपचे शेकडो कार्यकर्ते गोकुळ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात दाखल झाले. मात्र संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर निवेदनाची प्रत चिकटवत अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणामुळे गोकुळ दूध संघातील कर्मचारी आंदोलनाला आता राजकीय वळण लागल्याचे चित्र दिसत असून पुढे